अजंठा डोंगरमाळाच्या पायथ्याशी कविवर्य नादो मानोर यांच्या परिसरातील सोयगाव या गावातून मी आज या ठिकाणी जळगाव या ठिकाणी आलेलो आहे. आज कैलासवासी बाबुरावजी काळे माजी केंद्रीय मंत्री यांनी शैक्षणिक सुविधा आमच्या गावात उपलब्ध करून दिली. त्यानंतर मी पुढील शिक्षण घेण्यासाठी संभाजीनगर या ठिकाणी आज गेलो. PGचं शिक्षण घेतल्यानंतर मला असं जाणवलं की शेती काळी मातीमध्ये जेवढं समाधान भेटतं ते समाधान कुठंच बघायला भेटत नाही. शेती मातेची जेव्हा सेवा करतो त्यापासून समाधान मिळतं, त्या कुठंच बघायला भेटत नाही. म्हणून मी PG झाल्यानंतर काळ्या आईची सेवा करायला सोयगावमध्ये आलो आणि जैविक शेती हा विषय मी लोकांकडून समजून घेतला. पण विषय असा होता की उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या गोष्टीत शेतकरी गुंतलेला होता. मी जैविक शेती या लोकांना करावयास भाग पाडलं. बऱ्याच लोकांशी मी भेटत गेलो आणि याची दखल राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था यांनी घेतली. आज माननीय ज्ञानेश्वर वाघ यांनी आज आम्हाला खान्देश जळगावमध्ये सन्मानित करण्यासाठी बोलून आज मला कृषी भूषण हा पुरस्कार त्यांनी दिला. त्याबद्दल आज मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आज मला कृषी भूषण भेटला हा माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण आहे आणि राजनंदिनी संस्था यांच्यामार्फत मला कृषी भूषण भेटला याचा मला अभिमान आहे. आज कृषी भूषण हा विषय माझ्यासाठी खूप मोठा आहे, अविस्मरणीय दिन. धन्यवाद राजनंदिनी संस्था यांचे.